माझ्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद देत आहे, त्याबद्दल प्रत्येकाचे आभार आहे, धन्यवाद आहे. एका जणाने मला कमेंट केली, यूट्यूबला जाऊन तुम्ही बघू शकता. ते म्हटले की महाराज, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही ना काहीतरी व्यसन असतं बघा. मग त्यातही चांगलं व्यसन सांगा ना हो. बघा, संसारी लोक काय करतात बाबा, भरपूर कष्ट करतात, घरासाठी लागणारा पैसा, त्यांना भोगासाठी लागणारा पैसा, जबाबदाऱ्यांनी भोवतात, तोंडी फेस लाळगळेपर्यंत काम करतात है ना. पण त्याच्यातून त्यांना काय वाटतं, आता मला या कष्टातून कोण काढू शकतं, तर माझी दारू काढू शकते. मग मी त्यांना पैसा जास्त झाला, थोडा स्त्रीसंग करतात, तर अधिक पैसा असला की जुगार पण खेळतात, आणि थोडी शक्ती पाहिजे ना सगळं करायला, मग थोडं नॉनव्हेज खाणं. खरं पाहिलं नॉनव्हेज खाऊन शक्ती येत नाही, पण त्यांना वाटतं असं, कारण मनाचा स्वभाव आहे ना. मला वाटलं म्हणलं की ती वाट लागली. मग या दृष्टीने काय करतात, ते सगळे नियम तोडतात शास्त्रानुसार, म्हणजे अधर्म करतात आणि व्यसन म्हणतात त्याला, आहे का नाही. मग शेवटी काय होतं, दुःख येतात, आजार येतात, घरचे संबंध तुटतात, आणि रोग होतात, आणि शेवटी अधोगती होते, नरकगामी होतात असे लोक, आहे का नाही. तर परमार्थिक लोकसुद्धा नशा करतात, जुगार खेळतात, किंवा परस्त्री संघ करतात, किंवा एका दृष्टीने ते हत्या करतात. पण कसं माहिती आहे का, ते माझं चिंतन मी तुम्हाला सांगतो बघा. ते नशा करतात तर हरिनामाचा करतात, जुगारात हारतात, जिंकतात, पण ते कसे, भक्ती साधनेच्या जीवनाच्या जुगारामध्ये. कधी जप चांगला होतो, कधी वाईट होतो, कधी मन लागतं, कधी नाही लागत, म्हणजे कधी पडतात, कधी उडतात. अशा प्रकारचा जुगार त्यांचा चालतो. परमार्थिक लोकांचा जुगार झाला. त्याच्यानंतर ते काय करतात, हत्या करतात, पण दुर्गुणांची करतात. षडरिपू जे हृदयात बसले त्यांची हत्या करतात ते. मग चांगलं नाही का. आणि परस्त्री संघ केल्याशिवाय तर भक्ती होत नाही हो. अहो, भक्ती ही स्वतः स्त्री आहे, कळलं का. नंतर राधाराणी, रुक्मिणी, सीता, लक्ष्मीजी, आणि गोमाता, गीता, है ना. आणि त्यानंतर तुळशी माता. आता या स्त्रिया तर आहेत ना, शक्ती स्त्रीच आहे ना. मग यांचा संघ केल्याशिवाय भक्ती कधी होईल. तर एवढंच आहे मित्रांनो, बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि तिकडे अधोगती होते, संसारिक लोक जे नशा करतात, जे अधर्म करतात. पण हे धार्मिक पद्धतीने आपण आनंदी होऊ शकतो. इथे काय, आता सुद्धा आनंद, आणि गेल्यावर शाश्वत आनंद वैकुंठात. तर आपण ठरवायचं. आणि मी यालाच म्हणेल चांगलं व्यसन.